हाय हॅलो नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन छानशा उपयोगी महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा. आपण घरामध्ये आपण गृहिणी जेव्हा पण नवीन परकर किंवा पेटिकोट जे काही तुम्ही म्हणत असाल, तर हा परकर किंवा पेटिकोट घरामध्ये नवीन जेव्हा पण आणतो, अगदी त्यावेळेस हा साईजने थोडासा मोठा असतो आणि आपल्या साईजनुसार किंवा हाईटनुसार परकर किंवा पेटिकोट कमी करायचा असेल तर आपण तो कसा कमी करू शकतो हेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि परकर किंवा पेटिकोट हाईटनुसार कमी करण्यासाठी दोन पद्धती मी तुम्हाला इथे दाखवणार आहेत. यापैकी तुम्हाला कोणती पद्धत आवडली ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. सुरुवातीला मी इथं एक परकर घेतलेला आहे. परकर किंवा पेटिकोट कमी करण्याची पहिली पद्धत मी तुम्हाला इथं दाखवत आहे व्हिडिओमध्ये. त्यासाठी इथं परकरमध्ये किंवा पेटिकोटमध्ये जी काही ऑलरेडी नवीन नाडी किंवा नाडा जे काही तुम्ही म्हणत असाल, तर ही नाडी जी आलेली आहे ना, ती आपण नाडी सर्वात सुरुवातीला आधी काढून घ्यायची आहे. सर्व मी इथं पेटिकोटमधून काढून घेतलेलं आहे बघा. आता त्यानंतर काय करायचं आहे की पेटिकोट कमी करण्याच्या पहिल्या पद्धतीमध्ये इथं कमरेचा जो काही भाग आहे ना, आपण जिथं नाडी काढलेली आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, अगदी तो भाग ना उलट्या बाजूने म्हणजे परकरची जी काही उलटी आतली बाजू आहे ना, त्या बाजूने आतमध्ये आपण दुमटून घ्यायचं आहे. आता तुम्ही तुमच्या हाईटनुसार व्यवस्थित जेवढं तुम्हाला इथं कापड दुमटून घ्यायचं आहे किंवा कमी करायचं आहे तेवढं तुम्ही याच्यामध्ये कमी करू शकता. तर अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शिलाई मशीनचा उपयोग करून मी अशा प्रकारे इथं आतल्या बाजूने पेटिकोटची जी काही आतली बाजू असते ना, त्या साईजने इथं दुमटून घ्यायचं आहे आणि कमरेच्या बाजूने आतमध्ये असं दुमटून घ्यायचं आहे बघा. संपूर्ण अशी मी टीप मारून घेत आहे इथं परकरला बघू शकता आतल्या बाजूने. मग फिनिशिंग पण छान येते आणि दिसायला पण व्यवस्थित टापटीपणा दिसतो. परकरला सुद्धा एक छान अशी फिनिशिंग येते. आणि त्याचबरोबर काय होतं ना की आपण हा परकर रेडीमेड आणला आहे आणि त्यानंतर याला घरी आपल्या पद्धतीने हाईटनुसार आपण हा परकर किंवा पेटिकोट कमी केलेला आहे हे सुद्धा कळून येत नाही. तर संपूर्ण पेटिकोटला किंवा परकरला टीप मारल्यानंतर मी तुम्हाला दाखवते किती छान अशी टीप आलेली आहे आणि टापटीपणा देखील आलेला आहे. आता त्यानंतर दुसरी पद्धत मी तुम्हाला इथे दाखवत आहे. तर इथं बघू शकता तुम्ही दुसरा परकर घेतलेला आहे, पेटिकोट मी नवीन घेतलेला आहे. त्याची जी केली इथं अशी उलटी बाजू जी आहे ना, आतमधली जी बाजू आहे परकरची, ती मी इथं अशी ओपन करून घेतलेली आहे. आता त्याची सुद्धा जी काही नाडी आलेली आहे ना, रेडीमेड नाडी, तर ती इथं मी काढून घेणार आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे की परकरचा जो काही खालचा भाग आहे, आपण झालर म्हणतो किंवा परकरची जी काही बॉर्डरची बाजू आहे ना बघा, अशा पद्धतीने ह्या पेटिकोटला अशा प्रकारची झालर दिलेली आहे. तर या झालर आहे ना, तिथून आपल्याला जेवढं इंच कमी करायचं आहे ना, तेवढं इथं एक टेपाच्या साह्याने मी तुम्हाला मोजून दाखवते. तर 7 इंच मी इथं 7 इंचावरती मी अशी खूण करून घेणार आहे आणि त्यानंतर दुमटून घेणार आहे. तर 1 इंच असं 2 इंच मी इथं दुमटून घेणार आहे. म्हणजे परकर हाईटनुसार कमी होतो, जास्त खाली येत नाही. तर अशा पद्धतीने बघा 7 इंच टेपाने मोजून घेतलं आणि त्यानंतर 1 इंच म्हणजे अशी दोन्ही बाजूने 2 इंच अशी पट्टी इथं दुमटून घेतलेली आहे बघा. आणि फक्त शिलाई मशीनवरती आपण इथे टीप मारून घेणार आहोत या पेटिकोटला. ही आहे दुसरी पद्धत. या पद्धतीने जर तुम्ही पेटिकोटला किंवा परकरला जर टीप मारून घेतली किंवा हाईटनुसार जर कमी केलं ना, तर ही सुद्धा खूप छान पद्धत आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा परकरला किंवा पेटिकोटला आपण कशा प्रकारे इथं टीप मारली किंवा याला कमी केलेलं आहे हे सुद्धा कळून येणार नाही. बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला इथं ओपन करून दाखवणार आहे परकर. तर अशा पद्धतीने संपूर्ण परकरला मी इथं टीप मारून घेतलेलं आहे. सुरुवातीची पहिली पद्धत देखील मी तुम्हाला दाखवली. आता त्यानंतर दुसरी पद्धतसुद्धा मी इथं तुम्हाला दाखवलेली आहे. अशा दोनही पद्धतीने तुम्ही परकर न कट करता किंवा न कापता, कात्रीचा वापर न करता अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच पेटिकोटला परकरला अशा प्रकारे हाईटनुसार कमी करू शकता. कुठेही कट लावण्याची गरज नाही. तर इथं बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे परकरची जी काही सुईची बाजू आहे ना, तर मी तो ओपन करून दाखवते आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी छान अशी एक फिनिशिंग आलेली आहे. आणि परकरला एकदम छान अशी टापटीपणा बघू शकता तुम्ही. परकरला वाटतसुद्धा नाही की आपण हाईटनुसार कमी करून घेतलेला आहे.
तर परकर किंवा पेटिकोट कमी करण्याच्या 2 पद्धती मी तुम्हाला दाखवल्या. यापैकी तुम्हाला कोणती पद्धत आवडली ती देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.